हॅलो फ्रेंड्स, मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की ज्या डिफरंट MNC कंपनीज आहेत तर त्या MNC कंपनीमध्ये कोणकोणत्या टाईपचे हायरिंग होत आहे, मग त्यासाठी कोण अप्लाय करू शकतं। तर मोस्टली मी आजचे जे व्हिडिओज जॉब ओपनिंग्स अपडेट केलेले आहेत तर ते सगळ्या फ्रेशर्ससाठी असणार आहे की जे लास्ट इयर स्टुडंट असतील किंवा जे 2021 आणि 2022 या इयरचे पास आउट स्टुडंट असतील तर ते स्टुडंट ह्या हे जे ऑफ कॅम्पस ड्राईव्ह आहे त्यासाठी अप्लाय करू शकता। तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूयात की इन्फोसिस या कंपनीमध्ये कोणत्या टाईपचे हायरिंग सध्या होत आहे। तर इन्फोसिस या कंपनीमध्ये प्रोसेस एक्झिक्युटिव्ह ह्या पोस्टसाठी पुणे लोकेशनसाठी हायरिंग होत आहे। मग ते तुम्ही कोणत्याही टाईपचं ग्रॅज्युएशन केलेलं असेल, मग तुमचं BA असेल, BCom, BSc किंवा तुमचं BE BTech वॉट एव्हर BCA, तर असे जे कॅन्डिडेट्स आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे तर ते कॅन्डिडेट इन्फोसिसच्या ह्या प्रोसेस एक्झिक्युटिव्ह रोलसाठी अप्लाय करू शकता की ज्यांचं सर्व्हिस लाईन असणार आहे BPO, म्हणजे इन शॉर्ट BPO सेक्टरमध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे। तर BPO सेक्टरमध्ये कोणत्या टाईपचं तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी राहतील तर यू हॅव टू कॉल विथ द क्लायंट, म्हणजे जे तुमचे क्लायंट्स असतील कंपनीचे तर त्या क्लायंट बरोबर जे काही डेली वीकली किंवा मंथली गव्हर्नन्स कॉल्स असतात तर ते तुम्हाला अटेंड करावे लागणार आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही इन्फोसिसच्या ह्या रोलसाठी अप्लाय करू शकता। आता नेक्स्ट जी ओपनिंग आहे दॅट इज फ्रॉम द ॲक्सेंचर कंपनी। तर ॲक्सेंचर ह्या कंपनीमध्ये असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनियर या रोलसाठी सध्या ओपनिंग चालू आहे। तर त्यांचा हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, मी हा रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता। बट ह्या ज्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर त्याचे एक्सपायरी कधी असू शकते, दॅट्स वाय यू हॅव टू अप्लाय ऑन दॅट लिंक ॲज सून ॲज पॉसिबल। तर फर्स्ट ऑफ ऑल आपण जॉब डिस्क्रिप्शन पाहूयात की कोण यासाठी अप्लाय करू शकतं। तर ऑल स्ट्रीम किंवा ज्या ब्रांचेस आहेत BE BTech ME MTech MCA आणि MSc, फक्त CSE आणि IT स्टुडंट अप्लाय करू शकतात। MCA आणि MSc या किंवा MTech जे स्टुडंट्स आहेत तर त्या स्टुडंटला फक्त IT आणि CSE चे स्टुडंट्स अप्लाय करू शकतात आणि त्यांचं पास आउट इयर 2022 रिक्वायर्ड आहे। तर यासाठी पार्ट टाइम आणि डिस्टन्स एज्युकेशन ज्यांनी घेतलेलं आहे तर ते कॅन्डिडेट कन्सिडर केले जाणार नाही। त्यानंतर एक इम्पॉर्टंट नोटीस पण त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेली आहे की ज्यांचं MBA आणि ज्यांचं PGDBM झालेलं आहे तर ते कॅन्डिडेटही या ॲक्सेंचरच्या ऑफ कॅम्पस ड्राईव्हसाठी इलिजिबल नसणार आहे। त्यानंतर यू मस्ट कम्प्लीट युअर BTech इन 4 years और MTech अँड MSc इन 2 years, म्हणजे कोणताही टाईपचं एक्सटेन्शन नको आहे किंवा तुमचा एज्युकेशन गॅप नको आहे, तुमचं फुल टाइम ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर तुम्ही ह्या ॲक्सेंचरच्या ऑफ कॅम्पस ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता। आता यामध्ये तुम्हाला सोर्स डिटेल इथे मेन्शन करायचं आहे की तुम्हाला ही जी इन्फॉर्मेशन आहे ती कुठून भेटलेली आहे। त्यानंतर सोशल मीडिया ॲडव्हर्टाईज, मग कोणता मीडिया तुम्ही प्रिफर केला होता, सपोज आय विल सिलेक्ट हिअर टेलिग्राम। त्यानंतर तुमचे जे पर्सनल डिटेल आहे तर ते इथे एंटर करायचे आहे। तर त्यानंतर तुमचा जो PRN नंबर असतो ज्या मार्कशीटवर तर तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे, तुमचा ईमेल ID, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यानंतर व्हॉट्सअप कन्सेंट यस यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो, डेट ऑफ बर्थ एंटर करायचे, जेंडर। आफ्टर दॅट यू हॅव टू मेन्शन हिअर एज्युकेशनल डिटेल, तर मग एज्युकेशन टाईप कोणता आहे, यू आर अंडर ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट। सो आफ्टर दॅट यू हॅव टू एंटर ऑल द डिटेल्स ऑफ एज्युकेशन, मग त्यामध्ये ब्रांच असेल, इयर ऑफ पासिंग, त्यानंतर तुमचा पर्सेंटेज, मग पर्सेंटेजमध्ये पर्सेंटेज क्रायटेरिया आहे का, CGPA आहे, CGPA असेल तर किती CGPA, दॅट यू हॅव टू एंटर हिअर। आफ्टर दॅट प्रोफेशनल डिटेल, तर तुम्ही इथे ऑलरेडी जर कोणता एक्सपिरियन्स असेल तुम्हाला BPOचा किंवा कोणत्या दुसऱ्या स्ट्रीममध्ये कोणता एक्सपिरियन्स असेल तर तो तुम्ही इथे एंटर करू शकता। यांनी इथे ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे की डू नॉट इन्क्लूड इंटर्नशिप ह्या ॲज अ एक्सपिरियन्स कन्सिडर केला जाणार नाही, तर इथे तुम्ही डिरेक्टली नो एक्सपिरियन्स एंटर करू शकता। प्रायमरी स्किल्स एंटर करायचे आहे। सर्टिफिकेशन जर कोणतं केलेलं असेल कोणत्या लँग्वेजचं तेही तुम्ही इथे एंटर करू शकता। नंतर लँग्वेजचं सर्टिफिकेशन केलं असेल, मग ह्यामध्ये ज्या लँग्वेजेस त्यांनी मेन्शन केलेलं आहे तर त्या लँग्वेजचं तुम्ही कुठे सर्टिफिकेशन केलेलं असेल तर तेही तुम्हाला इथे एंटर करायचं आहे। त्यानंतर ॲक्सेंचर कंपनीचे जे लोकेशन्स आहेत
यांनी ड्रॉपडाऊन मध्ये दिलेले आहेत, तर त्या लोकेशन पैकी तुमचं प्रिफर लोकेशन कोणतं असणार आहे. जॉब लोकेशन सपोज आय विल प्रिफर हिअर पुणे क्लस्टर हिंजेवडी, सेकंड जॉब लोकेशन एंटर करायचं आहे आणि थर्ड असे प्रेफरन्स तुम्ही इथे एंटर करायचे आहे. त्यानंतर आफ्टर दॅट यू हॅव टू एंटर द अदर डिटेल्स. त्यानंतर जर एखादा ऍक्टिव्ह बॅकलॉग असेल तर तोही इथे ते डिटेल्स एंटर करायचे आहे. एक्झामिनेशन डिटेल्स एंटर करायचे आहे की हॅव यू कम्प्लिटेड युअर फायनल इयर और नॉट, राईट. सो म्हणजे फायनल इयरचे स्टुडंट्सही ॲक्सेंचरच्या ऑफ कॅम्पस ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर तुमचा जो CV असेल, पासपोर्ट साईज फोटोग्राफ असेल, गव्हर्नमेंट ID कार्ड, मग ते तुमचं पॅन कार्ड इथे मेन्शन करायचं आहे, त्याचा फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. डिसेबिलिटी असेल तर S करायचं आहे, नो असेल तर नो करायचं आहे. सपोज डिसेबिलिटी मी S मेन्शन केली तर you have to mention here disability type, after that percentage of disability, after that तुमचं जे PWD सर्टिफिकेट आहे तर त्याची फाईल अपलोड करायची आहे. त्यानंतर तुमचं डिक्लेरेशन करायचं आहे. सगळे जे चेकबॉक्स आहेत आय ॲग्रीचे तर त्यावर तुम्हाला टिक करायचं आहे की सगळे जे आहेत रेग्युलेशन्स ते तुम्हाला ॲक्सेप्ट आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ॲक्सेंचरचा जो असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनियर रोल आहे तर त्या रोलसाठी नक्की अप्लाय करू शकता. त्यानंतर नेक्स्ट जी हायरिंग आहे दॅट इज फ्रॉम द गुगल कंपनी. गुगल कंपनी इज हायरिंग फॉर द टेक्निकल सपोर्ट इनेबलमेंट लीड. सो बॅचलर डिग्री और इक्वालंट प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स म्हणजे ज्यांचं B आणि BTech झालेलं आहे किंवा 1 इयरचा एक्सपिरियन्स असेल इन कस्टमर फोकस रोल, सो यू कॅन अप्लाय फॉर दिस गुगल टेक्निकल सपोर्ट रोल. तर अप्लाय कसं करायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर अप्लाय बटनवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन भेटेल. तर त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू क्रिएट युअर प्रोफाईल. मग तुमचं जे काही नेम असेल ते एंटर करायचं आहे, ईमेल ID अँड कंट्री अँड प्रायमरी फोन नंबर अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करून तुमचं प्रोफाईल क्रिएट करायचं आहे आणि अगेन यू हॅव टू रिलॉग इन थ्रू दॅट profile. Okay, so in this way you can apply for the Google Drive. Next जी हायरिंग आहे दॅट इज फ्रॉम द सिस्को सिस्को कंपनी. सो दे आर हायरिंग फॉर द इन्फॉर्मेशन सिक्युरिटी इंजिनियर. यासाठी जॉब लोकेशन बँगलोर त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे आणि ज्यांचं BE आणि BTech झालेलं आहे तर ते स्टुडंट इथे अप्लाय करू शकतात. म्हणजे करंटली इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असतील किंवा कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन सायन्सच्या लास्ट इयरला स्टुडंट असतील तर तेही अप्लाय करू शकतात. आफ्टर दॅट CGPA त्यांनी मेन्शन केलेलं आहे की 10 रिक्वायर्ड आहे. बिलो दॅन 8 असेल CGPA तर तुम्ही सिस्कोच्या ऑफ कॅम्पस ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकत नाही. तर हे मेन रिक्वायरमेंट असणार आहे आणि बाकीच्या ज्या रिक्वायरमेंट असतात त्या सगळ्या कंपन्यांना सेम असतात की यू मस्ट हॅव एक्सलंट रिटन वर्बल कम्युनिकेशन स्किल, इंग्लिश मस्ट बी फ्लुएंट, आफ्टर दॅट यू मस्ट हॅव द प्रोग्रामिंग नॉलेज. मग त्यामध्ये डिफरंट प्रोग्रामिंग नॉलेज इथे मेन्शन केलेले आहे. तर हे बेसिक रिक्वायरमेंट असतात. सो युअर मेन रिक्वायरमेंट इज दॅट यू मस्ट pursue the Bachelor of Engineering degree in Computer Science and the Information Science and CGPA of 8 out of 10. So this is the main requirement. So if you are interested in Cisco for the career purpose, then you can apply for the Cisco drive. Next drive is from the McAfee. So McAfee ह्या कंपनीमध्ये जे लोकेशन राहणार आहे ते रिमोट लोकेशन आहे. कोणत्याही लोकेशनला जाऊन तुम्हाला काम करायचं नाही. यू कॅन वर्क फ्रॉम होम ओनली. दे आर प्रोव्हाइडिंग द 11 लाख पॅकेज ते ऑफर करत आहे. फ्रेशर 2021 to 2022 चे स्टुडंट्स अप्लाय करू शकतात आणि लास्ट डेट जी असणार आहे 20 ऑगस्ट 2022 अँड द ड्राईव्ह डेट आहे 21 ऑगस्ट 2022. जे ड्राईव्ह लोकेशन असणार आहे ऑनलाईन. तर यासाठी तुम्हाला इथे इलिटमसची जी साईट आहे तर त्यावर लॉग इन करून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर मग एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑलरेडी मेन्शन केलेला आहे 2021 आणि 2022 चे BE आणि BTechचे स्टुडंट, बट दॅट इज फ्रॉम ऑल्सो CS, IT अँड EC रिलेटेड ब्रांचेस. ओके, ॲज वेल एज यू मस्ट हॅव अ गुड अकॅडमिक्स अँड द गुड PH स्कोर फॉर दिस McAfee ड्राईव्ह. ओके, सो नेक्स्ट ड्राईव्ह इज फ्रॉम द Amazon कंपनी. सो Amazon कंपनीमध्ये पण वर्क फ्रॉम होम जॉब अवेलेबल आहे की ज्या स्टुडंट्सला वर्क फ्रॉम होम जॉब करायचा आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मग ते तुमचं इंजिनिअरिंग
इंजिनिअरिंग सोडून जे काही तुमचं ग्रॅज्युएशन आहे, मग आर्ट्समधून असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, तर ते स्टुडंट ह्या ॲमेझॉनच्या वर्क फ्रॉम होम जॉबसाठी अप्लाय करू शकता. आता जो SPS आहे, SPS इन वर्क फ्रॉम होम, तर यासाठी मेन जो क्रायटेरिया आहे that is graduation. Okay, after that language English proficiency is required. After that 6+ months experience within the customer services contact center environment would be advantageous. After that टेक्निकल जे आहे नॉलेज, मग कम्प्युटर किंवा इंटरनेटचं जे नॉलेज आहे, मग त्यामध्ये तुमचं MS ऑफिस स्किल असेल किंवा इंटरनेट एक्सप्लोरर, मोझिला फायरफॉक्स अँड द एक्सेल शीट, तर याचं जर तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही ह्या रोलसाठी अप्लाय करू शकता. आता अप्लाय कसं करायचं आहे त्याची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मग त्यामध्ये हे डिफरंट डिटेल्स तुम्हाला एंटर करायचे आहे. त्यामध्ये सोर्स डिटेल, पर्सनल डिटेल असेल, त्यानंतर डिसेबिलिटी डिटेल्स, ॲड्रेस डिटेल असेल, क्वालिफिकेशन डिटेल्स, एक्सपिरियन्स डिटेल, द अदर डिटेल, अशा पद्धतीने तुम्ही तुमचे डिटेल्स एंटर करायचे आहे. त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स आहे, रेझ्युमे आणि फोटो, तो अपलोड करायचा आहे आणि डिक्लेरेशन करून तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ॲमेझॉनच्या SPS या रोलसाठी अप्लाय करू शकतात की जो वर्क फ्रॉम होम अवेलेबल आहे. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे जॉब ओपनिंग सध्या अवेलेबल आहे फ्रेशरसाठी. तुम्ही नक्की अप्लाय करू शकता आणि लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे बिफोर एक्सपायरिंग दॅट ऑल द लिंक्स. So if you are like this video, please share this video and don't forget to subscribe my channel. So thank you for watching this video.